ऑफ द मोस्ट सक्सेसिव्ह प्लेयर म्हटलं जातं असं मयूर वाघमारे मैदानामध्ये जातोय वन डाऊन पोझिशनला। खरं तर वन डाऊन पोझिशन ही फार जबाबदारीची पोझिशन आहे। विराट कोहली, रिकी पॉन्टिंग यांची पोझिशन। फेटेवाले आमचे कुठे असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। गुरव बंधू कल्याणवरून 10वा दिवस आहे त्यांचा आज आणि अथक नुसते फेटे आलेल्या पाहुण्यांना बांधतायत, त्यांचा मान सन्मान करतायत ते गुरव बंधू यांना व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो। हा चेंडू जबरदस्त टोला आल्या आल्या प्रहार केलाय। कॅप्टन्सी इनिंग आज खेळणार वाटतं मयूर वाघमारे। मयूर वाघमारेचा हा दणदणीत आणि सणसणीत चौकार। पाच आल्या आल्या प्रहार केला, कॉन्फिडन्सचा फटका मारला तो मयूरनं। संकेत देशमुख खालापूर वरून लाईव्ह पाहतात ही मॅच, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। हा चेंडू ओमकार नाईकचा मयूरला स्टंपच्या खूप बाहेर, दिशा भरकटले। निर्णायक सामना आहे, नॉकआउटची मॅच आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक क्षेत्ररक्षण बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला खेळाडू तैनात केलेला आहे तो गोलंदाज ओमकार नाईकनं। आतापर्यंत ओमकारनं 4 चेंडू फेकलेत, 4 चेंडूमध्ये धावा दिलेत त्यांनी 6। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी करायची बंटी ठरवतोय, आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देतोय। समोरच तिथे मिड ऑनला उभा आहे तो बंटी, रातों के कातिल जी टीम पेट टीम या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे त्याचा मेंबर। हो हा चेंडू उसळी घेतली, चेंडून थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि तिसऱ्या पंचांकडे वाईड साठी मदत मागण्यात आलेली आहे। बघूया तिसरे पंच आमचे द्वारकानाथ चोरगे काय निर्णय देतात। डिसिजन इज पेंडिंग, डिसिजन पेंडिंग। फर्स्ट इनिंग आहे, पहिली इनिंग मयूर वाघमारे 2 चेंडूमध्ये 4 धावांवर खेळतोय। अशिकेश भोईर 2 चेंडूमध्ये 1 धावांवर खेळतोय। और हमारे लखनऊ के मेहमान इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। सहे दिल से हम आपका यहाँ पे स्वागत करते हैं इस रायगढ़ की इस पवित्र भूमि में, जो शौर्य की भूमि है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जिन्होंने क्रांति रचाई थी उनकी पवित्र भूमि है। आणि हा वाईडचा इशारा। हॅलो चेक। तर सन्मान्य सूरज महाडिक, गौरव महाडिक आणि सोमनाथ पाटील तोंडरे यांचे आगमन झाले। मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। थँक्यू। फेटेवाले स्टेजवर या। अगली गेंद ओमकार नाईक की, राइट एम ओवर। ओ बेहतरीन गेंद थी आणि या चेंडूवर मला असं वाटतं एकही धाव मिळत नाहीये, बांधून ठेवलेलं आहे ते गोलंदाज ओमकार नाईकनं। ओमकार नाईकनं 2 चेंडू वाईट टाकले, तिसरा हा जो चेंडू टाकायला गेला तो मात्र सरळ त्यानं अंगावर टाकला आणि हा चेंडू निर्धाव म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी। ओमकार नाईकनं पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे, जिगर दाखवली हे षटक टाकण्याचं। एकच चौकाराचा मार बसलाय त्याला, मयूर वाघमारेनं तो चौकार मारलेला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक मध्ये उभा आहे। थोडासा अँगल घेतलाय त्यांनी 20 डिग्रीचा आणि हा चेंडू गॅप मध्ये मारलाय। सौरव गांगुली स्टाईल ना हा चेंडू मारलाय, चेंडू जाते सीमा पार, चौकार। बेहतरीन स्ट्रोक, सर्कल स्पेशालिस्ट स्ट्रोक, या स्ट्रोकला म्हणायला काहीच हरकत नाही। क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू तटवला, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। शांत क्रिकेट आहे बघा, अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, कोणताही आरडाओरड नाहीये, कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी गप्प पण बसलेलं नाही। अशा या द गेम ऑफ जेंटलमन असं क्रिकेटला म्हटलं जातं आणि हा जेंटलमनचा गेम, हा जेंटलमनचं क्रिकेट आज आपल्याला या रायगडच्या या पवित्र भूमीमध्ये रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। रायगड प्रीमियर लीग ची सुरुवात ज्या व्यक्तीनं केली
ते अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे मंगेश वाकडीकर साहेब अगदी थोड्याच वेळात स्टेजवर येणार आहे. 4 वर्ष सक्सेस झालेली ही स्पर्धा, यंदाच्या वर्षी पण या स्पर्धेनं उच्चांक गाठलेला आहे प्रेक्षकांचा आणि खूप ग्लॅमर या स्पर्धेला आपण पाहिलेलं आहे. तुडुंब गर्दी भरले मैदानावर, प्रेक्षक पण आस्वाद घेत आहेत लाईव्ह या मॅचचा. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 2,94,299 आणि मीटर चालू आहे बघा. 294, 308, 310, 311, 312, 318, 319 झाले, 322 झाले. हा मीटर चालू आहे, परंतु हा मीटर म्हणजे बल्ब आणि ट्यूब किंवा फॅन लावल्यासारखा नाही, तर गिझर सारखा जर फिरला, गिझर लावल्यासारखा, तर मात्र 3 लाखाचं जे आपलं टार्गेट आहे ते निश्चितच आपण 2 दिवसात कंप्लीट करू. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा, म्हणजे आमच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि आमचं प्रेम पण तुम्हाला मिळेल. वैष्णव भोईर न्हाव्याचा वंडर बॉय तयार. हो, टॉल आणि हायटेड आहे. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करत असतो तो वैष्णव भोईर. गेली 15 वर्ष आपल्या गुणवत्तेनं प्रत्येक टीम मध्ये, मग व्यावसायिक असू द्या किंवा ग्रामीण टीम असू द्या, आपलं स्थान पक्क करणारा हा खेळाडू आहे. पंच पण बघा लाईन क्लिअर करतायत जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. इथे अन्याय कोणावर होणार नाही याची दक्षता प्रत्येक जण घेतो आणि त्यामध्ये अंपायर या. वैष्णव भोईर टू आशिकेश भोईर ना हा चेंडू टपलवलाय, मारलाय सरळ आणि आहा झेल. बंटी जोशीनं शेवटी टिपलाय. आनंदोत्सव साजरा करतोय, एन्जॉय करतोय तो बंटी. पाहू शकतो क्लिअर कट हा चेंडू दिसतोय, उडाला हातातून बंटीच्या. आणि नंतर बघा, आणि मी या अगोदरी म्हणालो रातो के कातिल टीमचा हा मेंबर आहे. नाईट मॅचेस मध्ये वन ऑफ द मोस्ट सक्सेसिव्ह टीमचा हा मेंबर आहे. त्यामुळे त्यानं सहज हा लिलेया झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये घेतलेला आहे. विकेट मिळालेली आहे. जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर, मामन डोंगरी, कॅप्टन बंटी जोशी, ओनर अमर म्हात्रे, प्रवीण पाटील आणि टीम मॅनेजर तेजस म्हात्रे यांची ही टीम वर्सेस VD11 विचुंबे देवत, कॅप्टन मयूर वाघमारे आणि ओनर भरत शेठ पाटील म्हणजे बिडी शेठ आणि संदीप वाघमारे म्हणजे सँडी, सगळ्यांच्या यांची ही टीम. अशा 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. जॉन्टी तिकडे मॅचचा आनंद घेतात. विचुंब्यावरून तमाम सर्व मंडळी या मॅचचा आनंद घेते. आमचे सोनावळे साहेब ही या मॅचचा आनंद घेत आहेत. देवेंद्र पाटील मैदानात येतोय. भिंगार टीम म्हणजे इंद्रांची टीम. देवेंद्र, धर्मेंद्र, राजेंद्र अशा या इंद्रांची टीम आहे ती भिंगार. आणि या टीमचा एक हिस्सा असलेला देवेंद्र पाटील मात्र आज खेळतोय तो मयूर वाघमारेच्या टीम मध्ये. बघूया, ऑलराऊंडर आहे. बरेचसे जण या मॅचचा आनंद घेतात. 16,000 प्रेक्षक मला असं वाटतं जुडले गेलेले आहेत. ही मॅच सगळे घर बसल्या पाहतात, थेट प्रक्षेपण पाहतायत. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो वैष्णव भोईर. सक्सेसिव्ह फुलटॉस मारलाय आणि व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स. आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि या दरम्यान अजून एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. 9+2 अशा एकूण 3 धावा. एवढ्या चांगल्या क्षेत्ररक्षणाला मी तर म्हणेन की हे फलंदाजांनी चांगला फायदा उठवलेला आहे. चौकाराची अपेक्षा होती ती देवेंद्रला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालं. बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू मस्त अडवला तो बंटीनं. एअर टाईट असं क्षेत्ररक्षण केलं, मात्र थ्रो आणि कलेक्शन थ्रोचं बरोबर नसल्या कारणानं त्याचं नुकसान भोगावं लागतंय. आणि 2 धावा अजून मिळतात म्हणजे 2+1 अशा 3 धावांनी धावफलक वाढतोय. धावफलक होतोय तो VD11 विचुंबे देवत संघाचा 2/14.
देवेंद्र तयार आहे. वैष्णवचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू मारलाय, फाईन लेगला हवे ते आणि झेल टिपला जातोय. फ्री हिटचा चेंडू होता, क्षेत्ररक्षकाला पण कळलं नाही, त्यानं चेंडू आनंदाच्या भरामध्ये उडवलेला. भावेश मोरे हा चेंडू त्यानं आनंदामध्ये उडवला. मात्र हा या चेंडूवर मिळतीये ती त्या 2 धावा. खरं तर एकच धाव होती जर चेंडू लगेच फेकला गेला असता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष लागतं. आनंद आणि तो उत्सव साजरा करणार त्यातच विरजण पडलं. तर नक्कीच इथे सन्माननीय लेट मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती अँड सुएक्सपोर्ट कुंडेवाल दापोली टीमचे पुरस्कर्ते आमचे मयूर शेठ भोईर इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे मोठे बंधू माजी उपसरपंच शरददादा भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुहास शेठ मात्र आपण आला असाल तर आपण देखील यावं. वैष्णव मस्त चेंडू मारलाय मात्र हातामध्ये आणि आता देवेंद्र बाद होतोय. सफलता मिळते ती वैष्णव भोईरला. भारत माता की. MD गडगे आमचे तिकडून लगेच जय बोलतायत. परत एकदा लावा भारत माता की. प्रेक्षकांची साथ मस्त मिळते आम्हाला. सगळे प्रेक्षक मॅच मध्ये आणि या मैदानात उतरलेले आहेत बघा. प्रत्येक खेळाडूची वाहवा करतायत. जे 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 जय श्रीराम. जय जय श्रीराम. यस, जबरदस्त क्राऊड. आजचा हा जो क्राऊड आहे ना, तो क्राऊड कोणताही चित्रपट हिट होतो तो समीक्षकांनी नुसतं लिहिलं पेपरमध्ये म्हणजे नाही, हाऊसफुल किती चालला त्याच्यावर त्याचं सक्सेस अवलंबून असतं. आणि ही तुडुंब गर्दी भरलेली. जरा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी जर वाजवल्या तर बरं होईल, म्हणजे तुमची उपस्थिती पण आम्हाला इथे कळेल. सगळे प्रेक्षक या मॅच मध्ये आलेले आहेत. वैष्णव भोईरचा हा चेंडू, हो जबरदस्त प्रहार केलाय. षटकार जाणार की झेल. आणि हा लांब लांब मारलेला हा षटकार कैवल्य पाटील अलिबाग यांचा. स्पर्धेमध्ये आपण बघितलं की अलिबागकर फॉर्म मध्ये आहेत. हा पण अलिबागचा खेळाडू आहे कैवल्य पाटील. 1500 पॉइंटला याला घेतलेलं ते मयूर वाघमारेनं आणि सिद्ध करतोय या मैदानावर आपली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेले हुनर, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य या मैदानावर दाखवतोय. मस्त टोला आणला लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. वैष्णव भोईर पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू वैष्णवचा कैवल्यला मारलाय, आला तसा धाडला मिड विकेटला. मात्र क्षेत्ररक्षक पण फंबल झाला आणि चकवून क्षेत्ररक्षकाला हा चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. यस, कैवल्य पाटील सांगतोय मैं अलिबाग से आया हूं आणि अलिबागचा हिसका या मैदानावर दाखवतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत. एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला. खरं तर कोकणी माणूस म्हणजे नारळासारखा आतून नरम, पण जर का गरज पडली तर कडकपणा त्याच्यामधला दाखवतो. आणि इथे जबरदस्त कडक बॅटिंग करतोय तो कैवल्य. कैवल्यानं मारलाय हा चेंडू, जातोय तो लॉंग ऑफ मधील. क्षेत्ररक्षक चित्त्याच्या वेगानं चेंडूवर झेप घेतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 1 धावून पूर्ण केलेली आहे. 27 धावा, 27 रन, 27 धावा धाव फलकावर आलेल्या आहेत त्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 16. गोलंदाजी करतेवेळी कैवल्यनं फलंदाजी करतेवेळी बघा 3 चेंडूमध्ये 11 धावा केलेल्या आहेत. या नंतरचा होणारा सामना लेट मधुकर शेठ
पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेबहाळ अँड सुयोग स्पोर्ट्स दापोलीचे कॅप्टन अंकुर सिंग आणि साई सिद्धी अँड जय हनुमान भिंगारवाडी कॅप्टन किरण पवार उर्फ केपी या दोघांना विनंती आहे की टॉस साठी आपण स्टेजवर यावं. योगेश लहाने साहेब इथे व्यासपीठावरच आहेत. ओनर, टीम ओनर किरण पवारची मॅच बघण्यासाठी प्रचंड गर्दी इथे झालेली आहे. सगळे जण किरण पवारची मॅच पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. उस्मान पटेलची मॅच पाहण्यासाठी आलेत. अंकुर सिंग जो भारत आणि पाकिस्तानचा पहिला टेनिस क्रिकेट मधला सामना झालेला त्याचे कॅप्टन होते, त्याची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि आता जो सामना आहे तो मयूर वाघमारे वर्सेस बंटी जोशी. तमाम सर्व क्रीडा रसिक त्यांच्यासाठी जी दालनं उभारलेली आहेत तिथे बसलेत. प्रमोद पाटील, आमचे प्रमोद पाटील, आपण जरा स्टेज जवळ या. मामा, प्रमोद मामा. बामणडोंगरी एक्सप्रेस, ओमकार नाईक. हो, हा ओमकार नाईक मारलाय त्यानं चेंडू. एक रन या चेंडूवर घेतलेली आहे ती फलंदाज कैवल्य पाटीलनं आणि धावसंख्या पोहोचवली ती 28च्या घरामध्ये. मयूर वाघमारे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तसं समजलंय आम्हाला. साखरपुड्याची डेट पण फिक्स झालेली आहे. चेहऱ्यावर आनंद आहे त्याच्या. खेळतोय पण चांगला, मस्त फलंदाजी करतोय. एक बाजू लावून धरलेली आहे. कर्णधाराची इनिंग त्याला या मैदानावर खेळावी लागणार आहे. 2 चौकार त्यानं आतापर्यंत ठोकलेले. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे. हा लकी मयूरला मिळालेला चौकार. मॅन गली आणि पॉइंट मध्ये उभे केलेले आहेत. बाकी सगळा सर्कल मोकळा आहे. बाकीचे सगळे खेळाडू सीमा रेषेला चिटकून उभे केलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे तो गोलंदाज ओमकारनं. ओमकारचा हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. सरळ बॅटनं धावा येत होत्या. अशा वेळेला त्यानं ओळखलं की सर्कलच्या मागे एक पण बाउंड्री लाईनवर प्लेयर नाही आहे, त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून सहज चौकार मिळवायचा प्रयत्न केला. मात्र ओमकार नाईक हुशार निघाला. त्यानं ओळखलं की हा फिरलाय आणि त्यानं चेंडू योग्य टाकला. चेंडू जातोय तो मिडल. 32 धावा. शांत क्रिकेट. ओमकार नाईक 2, मयूर वाघमारे. मयूर वाघमारे एक नावाजलेला असा एक अष्टपैलू खेळाडू आहे. कॅप्टन इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतोय तो मैदानावर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो ओमकार. ओमकारचा हा चेंडू तडाखा आणलाय. लांब 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 मारलाय. छक्का नाही तर 8-9 मारलेला आहे तो मयूर वाघमारेनं. अडतीस धावा झालेल्या आहेत. म्हणतात ना की कर्तृत्वाचा ध्यास घेतला ना की कर्तृत्वाचा व्यास वाढतो. ध्यास घेतला त्यानं की ही मॅच मला जिंकायची आहे. या मॅच मध्ये मला संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचंय. नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर बामणडोंगरीनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीची वेळ आली ती विचुंबे देवदवर. मात्र न डगमगता एक दमदार, आक्रमक आणि धडाकेबाज सुरुवात करून देतोय तो स्वतः कर्णधार मयूर वाघमारे. अफलातून कॉन्फिडंटचे षटकार मारतोय, चौकार मारतोय. गोलंदाज तयार. ओमकार. ओमकार पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तेजस मात्रेचा चेला आहे हा. तेजस मात्रे बामणडोंगरी टीम मधून बिलॉंग करतो. ओमकार नाईक हॅट्रिक मारलेली आहे. गेल्या 3 वर्ष
मागील 3 वर्ष सतत रायगड मधील अव्वल नंबरची टीम म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशी ही एक अफलातून टीम आहे. एकी ज्या टीम मध्ये चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले फिल्डर आहेत, अशी बामणडोंगरी टीम आणि त्याचाच हिस्सा ओमकारचा हाही चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू बांधून ठेवलंय. या मैदानावरचा हाच इतिहास आपण वारंवार सांगतोय की इथे एकतर्फी सामने नाही तुम्हाला बघायला मिळणार, उलटफेर नक्कीच बघायला मिळणार. कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाज हवी होणार, कधी गोलंदाज हवी होणार आणि या मॅच मध्ये आपल्याला चुरस नक्कीच बघायला मिळेल. तर प्रमोद पाटील रोंजन मामा यायचं आपण जरा स्टेजची संपर्क साधा. तर उद्याची रूपरेषा कशी असेल हे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. या मॅच नंतर नक्कीच उद्या कशा पद्धतीने सामने लागतील हे नक्कीच हा सामना संपल्यानंतर सांगण्यात येईल. आणि वेळ जी आहे उद्याची ती 12 वाजताचीच आहे, याची नोंद घ्या. 12ला आपल्याला रिपोर्टिंग करायचीच आहे. कारण असं नाही आज 8 असल्या तरी उद्या 7 आहेत, परंतु उद्या बक्षीस वितरण सोहळा आहे हे देखील विसरता कामा नये. तर मान्यवरांचं आगमन झालं. सन्मान्य प्रभाकर पाटील जांभूलपाडा, सूरज माते टाकीगाव, अनुल ठाकरे कोरगाव, कैलास खावण, जीवन डाके, नितीन जोशी, रोहित नाईक, आमचे ओमकार जोशी आणि रोहन डाके, अंकित सुदर्शन यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुमचं. त्यानंतर कुमार ठोंबरे, मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे आणि वसंत नलावडे यांचं देखील आगमन झालंय. मनापासून तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. नक्कीच लाईव्ह पण बरेचसे प्रेक्षक या मॅच फक्त एकच मिनिट. अंकुर सिंग आपणास विनंती करतोय आणि किरण पवार गेट रेडी फॉर द टॉस. जशी इनिंग संपेल टॉससाठी आम्हाला जॉईन व्हायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू माली सर. थँक्यू. मच्छिंदर भरपूर यवन जोड्या. येस येस आपली पण एवन जोडीच आहे संदीप. 37 ला 4 विकेट्स. तुमची एवन जोडी आहे ना, तुमची कॉमेंट्री ऐकायला म्हणजे संदीप पाटील आणि मच्छिंद्र पाटील तुमची इथे आम्ही या म्हणजे तळोजाच्या मैदानावर आम्ही यायचो. खूप तुमचं कॉम्बिनेशन चांगलं असायचं, ऐकायला खूप मजा यायची. हिंदी मराठीचं कॉम्बिनेशन असायचं. साइड स्क्रीन का स्क्रीन स्कोर 38. डोंट वरी. मयूर वाघमारेचं पण टीव्ही चॅनल आहे, युट्यूब चॅनल. हा चेंडू फुल टॉस, जमिनीलगतचा फटका. एक सिंगल रन मिळालेली आहे. या सिंगल रन धावसंख्या वाढते, 39 होते. MUCC व्लॉग हे युट्यूब चॅनल आहे मयूर वाघमारेचं, तुम्ही ते बघू शकता. सबस्क्राईब करा या चॅनलला. मयूर वाघमारे इथे मात्र हवी झालेला आहे. आतापर्यंत त्यांनी 1 षटकार 3 चौकार मारलेले आहेत. 18 धावांवर खेळतोय तो मयूर वाघमारे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः कर्णधार बंटी जोशी आलेला आहे. आता 2 कॅप्टन आमने सामने आहेत बघा. हो 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 स्कीड झाला चेंडू, जोरात गेला. आवाज द्यायचा जोरात आवाज आपल्याला ऐकायला आला. मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की कसा हा चेंडू बंटी जोशीने टाकला. स्कीड झाला चेंडू आणि सरळ त्याच्या पोटावर हा चेंडू आदळला आणि चेंडू जातोय तो निर्धाव. एक चांगली ठसन, एक चांगली आटी तटी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. मयूर वाघमारे वर्सेस बंटी जोशी. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. हो 1 धाव तर निश्चितच मिळतीये. एकच धावेवर समाधान मानावं लागणार कारण थ्रो लगेच होतोय प्रत्येक षटकाराला. निलेश वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. बघूया हे पारितोषिक पटकावेल का. आतापर्यंत 1-2 षटकार या संपूर्ण सत्रामध्ये आतापर्यंत तरी लागलेले आहे. बंटी जोशी 3 चेंडू आतापर्यंत बंटी जोशीने टाकलेले आहेत. 3 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 2. फुलटॉस चेंडू, जमिनीलगतचा फटका. 1 धाव व्हायच्या ऐवजी 4 धावा मिळतात आणि हा खणखणीत असा चौकार.
मिसफिल्ड होते. या अगोदर आपण बघितलं होतं विजय घाणेकरांची टीम होती, तळेखार मुरुड आणि अलिबाग केतकीचा माळा, दोन्ही टीमची फिल्डिंग अतिशय चांगली झालेली, लो स्कोरिंग मॅच होती. मात्र या मॅच मध्ये थोडासा ढिसाळपणा फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू जमीन लगतचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये मारला जातोय. एक धाव मिळते आणि थ्रो, मस्त मस्त थ्रो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव या चेंडूवर मिळते. या सिंगलनं 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या आतापर्यंत तरी. विडी 11 विचुंबे देवतच्या टीम ओनर भरत शेठ पाटील, बिडी शेठ आणि संदीप वाघमारे सँडी या मॅचचा आनंद घेत आहेत. लगातार 2 वेळा त्यांना हा चेंडू, हो हा ही चेंडू तटवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मात्र परिश्रमांची पराकाष्ठा केलेली आहे आणि चेंडू अडवलाय. चांगले एफर्ट्स या क्षेत्ररक्षकानं दाखवलेले आहेत. धावा मात्र एक धाव नक्कीच त्यानं वाचवलेली आहे. 3 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि या 3 धावांनी 48 वर धावफलक नेऊन ठेवलेला आहे तो मयूर वाघमारेनं. निकेत माने बाने इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. आमचे मयूरशेठ भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत. कुंडेपहाल टीम पुरस्कर्ते आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व देखील आहेत. तर त्यानंतर आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. बरेच मान्यवर व्यासपीठावरती आहेत. तर या षटकानंतर नक्कीच सत्कार सोहळ्याकडे आपण बोलूया आणि टॉप केला जाईल. भावेश मोरे हे शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. भावेश मोरे नारपोलीचा हा खेळाडू आहे, नारपोलीचा वंडर बॉय. या ज्या 2 टीम आहेत बामणडोंगरी खारघर आणि विचुंबे देवत, दोघांनीही विजेते पद पटकावलेलं आहे. दुसऱ्या सीझन मध्ये विचुंबे देवत विजेता ठरलेली, तर तिसऱ्या सीझन मध्ये बामणडोंगरी संघ विजेता ठरलेला. किरण पवारला त्यावेळेला मॅन ऑफ द सिरीजची क्वीड मिळालेली. फुलटॉ चेंडू, जबरदस्त प्रहार आला तसा मारला, उतुंग असा षटकार. वाघमारे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे आणि हे 1000 रुपये मिळवलेले आहेत ते मयूर वाघमारेनं आणि जमाई झालेले आहेत. किरण पवार आणि अंकुर सिंग यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण स्टेजवर यावं. मॅच पण रंगात आलेली आहे. 50 क्रॉस झालेली आहे. 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट होतोय बघा त्या खेम्यामधून. विचुंबे देवतचे पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत आणि का वाजू नये, दमदार सुरुवात झालेली. नाईट मध्ये आपण बघितलं की 50-60 धावा या चेसेबल स्कोर गणला गेलेला आहे. हा चेंडू मयूर वाघमारेला मारायचा होता, मात्र चेंडू जातो थर्ड मॅन मध्ये. सीमारेषेजवळ पाठलाग करताय क्षेत्ररक्षक, मात्र काही उपयोग नाही. हा खणखणीत असा चौकार. डोंगर रचलेला आहे. आता 58 धावा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता खारघर बामणडोंगरीनं, मात्र मयूर वाघमारेला फलंदाजीची वेळ येऊन मयूर वाघमारेनं मात्र एक दमदार धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. बरेचसे जण या मॅचचा आनंद घेत आहेत. सावळ्यावरून संतोष वाणी, दिलीप मस्कर, दिलीप म्हात्रे, संजय भंडारकर, संतोष वाणी, संतोष माळी, संतोष खारकर, जितेंद्र मते या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू वावेचा, ओ तेज तर्रार अशी गोलंदाजी करतो. यंग टॅलेंट आहे भावेश, तरुण रक्त आहे, दिसायला अतिशय स्मार्ट असा हा गोरा पान खेळाडू आहे भावेश मोरे. नारपोलीचा हा वंडर बॉय, लेफ्टी. खरं तर लेफ्टी गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो.
लेफ्टी गोलंदाजावर प्रहार करणं फलंदाजांना बऱ्याच वेळेला अडचणीचं वाटत असतं. एक षटकार मात्र ठोकलाय, परंतु त्यानंतर चौकार आणि आत्ताचा चेंडू निर्धाव टाकला तो भावेश मोरेनं. हो 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 हो, स्लॉग ओव्हर, शेवटचं ओव्हर कसं टाकायला पाहिजे भावेश मोरे यंग टॅलेंट सिद्ध करतो आणि धावचीत होतोय तो फलंदाज कैवल्य पाटील. याचबरोबर या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मंगेश वाकडीकर यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी ही संकल्पना सत्यामध्ये उतरवली आणि रायगड मधील तळागाळातल्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळावी, तरुण खेळाडूंना सिनियर खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळावी, वाड्यावरचा, पाड्यावरचा, वाडीवरचा आणि शहरातला हे सगळे खेळाडू चमकले पाहिजेत हे ध्येय यांनी ठेवलं आणि ते सत्यात उतरवलं. ते रायगड प्रीमियर लीगचे संस्थापक मंगेश वाकडीकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश वाघमारे साहेब इथे यांनी बक्षीस लावलेलं आहे, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत संदेश करतो. वाघमारे इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. संतोष आमचे चौधरी यांचंही हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. आता नवीन फलंदाज मैदानात उतरतोय स्वप्नील कांबळे. सुधागड पालीवरून संदीप वाघोसकर, मंगेश चव्हाण, बाळा गायकवाड, प्रसाद शेडगे, आशिष शेळके, मनीष गायकवाड आणि अजय अधिकारी या मॅचचा आनंद घेत आहेत. रोशन वालगुडे गायक हेही मॅचचा आनंद घेत आहेत. योगेश लहाने यांचे बंधू संदेश लहाने इथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. संदेश लहाने यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल पाटील जुनी पोसरीवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅलो, मोतीराम निलेश शेठ वाघमारे यांचे यांच्याकडे. मोतीराम शेठ ठोंबरे यांचे सुपुत्र मयूर शेठ ठोंबरे इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू, जमीन लगतचा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसरी धाव घेतलेली आहे आणि 2 धावा धावून पूर्ण आहेत. अभि नाही तो कमी नाही माहितीये ते आलेल्या स्वप्नील कांबळे पण अतिशय होनहार असा हा विचुंब्याचा खेळाडू आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत त्या 60 रन्स, 60 धावा धावफलकावर आलेल्या आहेत त्या आतापर्यंत विडी 11 विचुंबे देवतच्या. विडी 11 विचुंबे देवत वर्सेस जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर बामण डोंगरी, बंटी जोशी वर्सेस मयूर वाघमारे, अमर म्हात्रे प्रवीण पाटील वर्सेस भरत शेठ पाटील संदीप वाघमारे असा हा सामना आपण मैदानावर बघतो. या सत्रातील शेवटचा चेंडू 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मयूर बघतोय, क्षेत्ररक्षणाची टहळणी करतोय, कोणकोणत्या बुर्जावर कोण कोण ठेवलंय बघतोय आणि आता खेळण्यासाठी तयार आहे तो भावेशचा चेंडू. फुलटॉसला असाच मार बसणार आणि हा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी मस्त फिनिशिंग केलेली आहे. दोन्ही स्टाईल फिनिशिंग करतो मयूर वाघमारे आणि नेऊन ठेवले त्यानं संघाला 66 धावांवर. तर खार्डीवरून आमचे प्रल्हाद पाटील आणि सूरज फौजदार देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत. याचबरोबर आमचे मुरबीचे एकनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आपण सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत. इथे उपस्थित असलेले बरेच मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये पाहतो आपण, कारण आज VIP डायस मात्र पूर्णपणे दर दिवशी भरलेला दिसतोय, परंतु आज मात्र जास्त मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांना विनंती आहे की आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अनिकेत निकम यांना देखील विनंती आहे. केक